तालुक्यातील व शिराळा तालुक्यातील या पंचकृषीतील बरेचसे शेतकरी आज इथं 6 तासाचं जे आता तात्पुरत्या स्वरूपात लोडशेडिंग शेती वाहिनीवर सुरू आहे, तसं सिंगल फेजिंग वरचा सप्लाय जो फोर्सड लोडशेडिंगमुळे बंद होते रात्री अपरात्री, त्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं इथं मांडलं आणि त्यानुसार त्यांनी महावितरण कार्यालय ईश्वरपूरला निवेदन दिलेलं आहे। त्यानुसार त्यांच्या भावना मी कार्यकारी अभियंता ईश्वरपूर या नात्याने वरिष्ठ कार्यालयास पोहोचवतो आणि त्याच्यावर लवकरच योग्य तो मार्ग निघेल। माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे की सध्या विजेची मागणी आणि उपलब्धता यात तफावत असल्यामुळे नाईलाज असतो महावितरणला फोर्सड लोड शेडिंग करावं लागते आणि हे तात्पुरत्या स्वरूपातलं आहे। त्यामुळे विजेची मागणी आणि उपलब्धता हे लवकरच योग्यरित्या होईल आणि हे जे काही आत्ताचं जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 8 तास सप्लाय देण्यात यावा, तो लवकरात लवकर सुरळीत केला जाईल। तसेच सिंगल फेजिंग सुद्धा संध्याकाळचा जो आपण सप्लाय केला जातो तोही लवकरात लवकर सुरळीत केला जाईल। या संदर्भात मी सर्व गोष्टी आहेत ते वरिष्ठ कार्यालयास पॉझिटिव्हली कळवतो आणि जो काही शेतकऱ्यांना त्रास होतोय किंवा सिंगल फेजिंगवर असलेल्या घरगुती ग्राहकांना त्रास होतोय, हा त्रास पूर्णपणे कमी करण्याच्या दृष्टीनं योग्य ती पावलं महावितरणतर्फे घेतली जातात। वाळवात व शिराळा तालुक्यातील ग्राहकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने व महावितरणनं स्मार्ट योजनाद्वारे जी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, SC ST किंवा जनरल कॅटेगरीतले आहेत की ज्यांचा वापर गेल्या 12 महिन्यात 100 युनिट प्रति मंथ ह्याच्यापेक्षा कमी असेल, त्यांच्यासाठी शासनाने योजना आणलेल्या आहे। तरी माझं सर्वांना आव्हान आहे की या योजनेचा फायदा या ग्राहकांनी घ्यावा। BPL खालील म्हणजे दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत। त्याला आपल्याला शासनातर्फे वरची सबसिडी दिली जाते 47,500 रुपयाची जवळजवळ, की ज्याच्यामुळे त्यांना 1 किलोवॅटचं सोलरचं कनेक्शन मिळू शकतं। SC ST कॅटेगरीतील असतील तर त्यांना 5,000 रुपये भरायचे आहेत, राहिलेले 45,000 रुपये शासन सबसिडी देणार आहे। आणि जनरल कॅटेगरीतील ज्यांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे त्यांना 10,000 भरायचं आहे, शासन 40,000 सबसिडी देणार आहे। तर माझी सर्व ग्राहकांना ह्या विनंती आहे की त्यांनी ह्या योजनेचा फायदा घ्यावा, जेणेकरून सोलरचा फायदा त्यांना त्यांचं येणारं मासिक वीज बिल कमी करण्यासाठी तसेच वीज निर्मितीच्या दृष्टीनेही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे। तर पुन्हा मी सर्व ग्राहकांना नम्र आवाहन करतो की या योजनेचा ईश्वरपूर विभागातील प्राप्त ग्राहकांनी जे पात्र आहेत त्यांनी त्याचा घ्यावा। धन्यवाद। काल परवा अचानकपणे 26 तारखेला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी डिव्हिजन इस्लामपूर ईश्वरपूर यांनी लोड शेडिंग जाहीर केलं आणि शेतीसाठी सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास असं शेतकऱ्याचं नुकसान होणारं लोड शेडिंग त्यांनी अंमलबजावणी केली। त्याचप्रमाणे वाडी वस्तीवर असणारे सिंगल फेज लाईन आहेत त्याही त्यांनी त्याच्यातही कपात केली आणि त्यामुळं सगळीकडं खरं तर मोठं आसमानी संकटच आमच्यावर आल्यासारखं झालं। आणि म्हणून मी काल सगळ्यांना आवाहन केलं वाळवे आणि शिराळा तालुक्यामध्ये की माझ्या सगळ्या शेतकरी तरुण भावांनो, वडील भावांनो इथं यायला लागतंय आज। आणि आम्ही प्रचंड संख्येनं या वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर आलो होतो। यामध्ये आमच्या प्रमुख मुद्द्याची चर्चा झाली की हे जे लोड शेडिंग आहे शेतकऱ्यावरती, ते इतर कुणावर न करता आमच्या शेतकऱ्यावर केले जाणारं लोड शेडिंग हे अन्यायकारक आहे आणि मुळात त्याच्यासाठी तुमच्याकडे कोणता आदेश आहे? मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, वीज वितरण कंपनीला दिला का कुठल्या इतर कुणी मंत्र्यांनी दिला? त्यांच्याकडे केवळ एक चार्ट अँड टाइम टेबल आहे, त्याच्या आधारे त्यांनी अन्यायकारक आदेश असा राबवला गेला आणि म्हणून आम्ही तो आदेश नाकारला। जोपर्यंत तुम्ही स्वाक्षरीने कुठलाही GR असेल, शासन निर्णय असेल आणि त्यानुसार जर तुम्ही कुठली राबवणूक करत नसाल तर हे बेकायदेशीर लोड शेडिंग आम्हाला मान्य नाही। म्हणून आम्ही आमचं ठिय्या आंदोलन कार्यकारी अभियंता माळीसाहेब यांच्या ऑफिसमध्ये केलं। यामध्ये शिराळा वाळव्यातले सगळे तरुण सामील झाले होते आणि सगळ्यांची मागणी हेच होती की जर आदेश नसताना तुम्ही लोड शेडिंग केलंच कसं? आणि त्यानुसार चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये कामेरीमधल्या युवकाचा एका सर्पदंशानं तो जखमी झाला, आज हॉस्पिटलमध्ये आहे। रात्रीच्या अपरात्रीच्या वेळेला आता हे प्राणी बाहेर पडायला लागलेत, बिबट्यापासून त्रास आहे, अनेक बाबी आहेत, दुग्ध जनावर आहेत, गोठे आहेत, यांची आता हेळसांड व्हायला लागलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये
जी आमची वडीलधारी माणसं आहेत, पेशंट आहेत, यांना तर इतका त्रास व्हायला लागलाय की या लोड शेडिंगच्या ह्याच्यामुळं जीवन नकोसं झालंय. हा एक मुद्दा झाला. आणि सध्या पिकांना अत्यंत गरजेचं पाणी आहे. उन्हाळ्याची तीव्रता 44 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेली आहे. आणि असं पाहता जरी आमची पिकं आमच्या हातातनं गेलीच तर आम्हाला लेखी आम्ही मागितलं, तुम्ही आमच्या पिकाची नुकसान भरपाई द्या लेखी आदेश देऊन, आणि मग तुम्हाला लोड शेडिंग नव्हे हवे ते काय करा. आणि मग त्यांनी मुख्य अभियंता या परिमंडल विभागाचे कोल्हापुरे यांच्याशी फोनवरनं कॉन्फरन्सवरनं चर्चा झाली, स्पीकर फोनवरनं. आणि त्यांनाही आम्ही हे सांगितलं की आज आम्ही तुमची वाट बघतोय. आज तुम्ही आम्हाला शब्द दिलाय की सिंगल फेज आम्ही करतोय तातडीनं पूर्ववत, आणि 8 तासाचं सुद्धा आम्ही विचाराधीन आहे. विचाराधीन वगैरे काही नाही. जर आमचं नुकसान होत असेल तर तुम्ही तातडीनं निर्णय घेऊन उद्यापासून 8 तासाचं जे आमचं पूर्ववत विजेचं शेतीचं आहे ते करा. अन्यथा आमचा हा संघर्ष वादळापूर्वी जी शांतता आहे, कारण शेतकरी हा पोट ज्याचं शेतीवर आहे तो जगूच शकत नाही, कारण त्याला वीज ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती वीज सरकारनं देणं बंधनकारक आहे. एवढंच आम्ही त्यांना निक्षून सांगितलं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळीकडे चर्चा केल्या आणि मार्ग काढतो म्हणून सांगितलं. बघूया, त्यांच्या आपण या उद्याच्या दिवसाची वाट बघूया, अन्यथा संघर्ष अटळ एवढंच. रोल महाराष्ट्र शासनाने महावितरणद्वारे जी 7-8 तास वीज पुरवठा होत होता शेतकऱ्यांना, तो आता 6 तासावरती आणलेला आहे. यामध्ये शासनाचा कुठेतरी कुटील डाव दिसतोय. आता जे शक्तीपीठ महामार्गाचा विषय चालू आहे त्याद्वारे कुठेतरी शेतकऱ्याला संपवायचं. कसं संपवायचं तर शेतकऱ्याची वीज काढून घ्यायची, शेतीमालाला हमीभाव द्यायचा नाही. जे रासायनिक खत आहेत त्यांचा किमती भयान मोठ्या प्रमाणात शासनाने किमती वाढवल्यात. मग शेतकरी स्वतःच म्हटलं पाहिजे की मला शेती नको, मला शेती परवडत नाही बाबा, तुमची तुम्ही काढून घ्या. अशा प्रकारे शासनाने हा कुटील डाव आखलेला आहे जे, आणि शेतकऱ्याला पूर्णपणे संपवायचं शासनानं डोक्यात घेतले. शासनाचा हा डाव आम्ही चालून देणार नाही. गरज पडली तर आम्ही मोठं आंदोलन उभा करू यासाठी. आणि आम्हाला 8 तास वीज पाहिजे आणि जे सिंगल वीज चालू होते ती पूर्ववत करावी एवढी माझी शासनाला विनंती आहे. साप चावून एका माणसाला जरा अपघात झाला. बिबट्या आल्यावर रात्री आमच्यात बी आहेच बिबटे, आमच्या गावात आहे. शेतीचा आता आमचे सगळे पिकअप करपायला लागले. आमचं काही आवडतं कंप्लीट होत नाही. 8 तास करून द्या आणि जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत आम्हाला आदेश नाही काही कुठला तुमचं हे मान्य नाही. कुणाची सही नाही, काही नाही. हो, मी ते सांगितलं हेड ऑफिसवरनं. ते म्हणतात त्याच्यावर कुणाची सही नाही, आम्ही का मान्य करायचं. तेच म्हणून म्हटलं